फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या जगप्रसिद्ध कादंबरीच्या क्रमशः वाचनाचा हा भाग पहिला, विभाग दुसरा, प्रकरण 5. प्रकरणाचं शीर्षक आहे तथास्तु तथास्तु. महंत आपल्या खोलीबाहेर 20 मिनिटं राहिले असतील. आता 12:30 वाजून गेले होते, पण ज्या दमित्रीसाठी सर्वजण एकत्र जमले होते तो अजूनही आला नव्हता. पण त्याला सगळे जणू विसरूनच गेले होते. धर्मगुरूंनी पुन्हा जेव्हा खोलीत प्रवेश केला तेव्हा सर्वजण बोलण्यात गुंतलेले त्यांना दिसले. इवान आणि ते 2 संन्यासी यांचा त्यात विशेष भाग होता. म्युझोवसुद्धा त्यात मोठ्या उत्कंठेने भाग घेण्याचा प्रयत्न करीत असावेसे दिसत होते, पण त्यातही त्याला यश येत नव्हते. तो मागे पडत असल्याचे दिसत होते. त्याच्या उद्गारांकडे कोणीच लक्ष देत नव्हते, त्यामुळे त्याचा राग वाढत होता. इवानशी त्याच्या अगोदर बौद्धिक झटापटी झाल्या होत्या आणि इवानने जी एक प्रकारची बेपर्वाई त्याच्याबद्दल दाखवली होती ती त्याला सहन झाली नव्हती. युरोपात जे काही प्रगतीपर म्हणून आहे त्या सर्वात आतापर्यंत तरी निदान मी पुढच्या रांगेत राहिलो आहे, आणि इथं ही नवी पिढी जाणून बुजून आम्हाला डावलत आहे, त्याच्या मनात आलं. फ्योदोरने आपण स्वस्थ राहू, काही बोलणार नाही असं वचन दिलं होतं. तसा तो काही काळ गप्प राहिलाही होता, पण त्याच्या शेजारी म्युझोव याच्याकडे तो मिश्किलपणे मंद स्मित करत लक्ष लावून पाहत होता. त्याला त्याच्या पराजयाची मजा वाटत होती हे उघडच आहे. जुने मुद्दे उगवून घेण्याकरिता काही काळ तो वाटच पाहत राहिला होता, आणि आता आलेली संधी हातची जाऊ देणे त्याला शक्य नव्हते. म्युझोवच्या खांद्यावर ओढवून तो हलक्या आवाजात त्याला पुन्हा चिडवू लागला. नम्रतापूर्वक चुंबनविधी झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही निघून का नाही गेलात? या असल्या नालायक मंडळीत राहायला तुम्ही राजी कसे झालात? बरोबरच आहे. तुम्हाला अपमान आणि उपमर्द झाल्यासारखं वाटलं ना, तेव्हा आपली बुद्धिमत्ता मिरवून आपणही कोणी आहोत हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही राहिलात, आणि आता तुम्ही आपली बुद्धिमत्ता त्यांना दाखवल्याशिवाय इथून काही जाणार नाही हे निश्चित. बोललात का तुम्ही पुन्हा? उलट मी आता निघालोच आहे. तुम्ही कसले जात आहात? तुम्ही सगळ्यांच्या शेवटी जाल. फ्योदोर पावलोविचने आणखी एक टोला हाणला, आणि त्याचवेळी गुरु झसिमोफांनी परत प्रवेश केला. चर्चा क्षणभर बंद पडली, पण धर्मगुरूंनी आपले पूर्वीचे आसन स्वीकारल्यानंतर त्या सर्वांकडे त्यांचे बोलणे चालू ठेवावे अशा अर्थाने पाहिले. आल्युषाला महंतांच्या चेहऱ्यावरची रेषानरेषा माहीत होती. त्याला ते भयंकर थकून गेलेले अन उसने अवसान आणि तसलेले दिसले. थकव्यामुळे अलीकडे त्यांना मूर्छा येणे सुरू झाले होते. अशी मूर्छा येण्यापूर्वी नेहमी येई तसा फिकटपणा त्यांच्या चेहऱ्यावर आला होता, आणि त्यांचे ओठ पांढरे फटक पडले होते. पण अर्थातच त्यांना बैठक मोडण्याची इच्छा नव्हती. त्यांना ठेवून घेण्यात त्यांच्या मनात काही विशेष हेतू असावा. तो कोणता असेल? आल्युषा त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिला. आम्ही या सद्गृहस्थांच्या एका मनोवेदक लेखासंबंधी चर्चा करत होतो. ग्रंथपाल धर्मगुरू योझेफ महंतांना उद्देशून आणि इवानकडे बोट करून म्हणाले, त्यांच्या लेखात बरेच नवीन मुद्दे आहेत असं मला वाटतं, पण मला वाटतं त्यांचा युक्तिवाद दुधारी आहे. यांचा लेख चर्चच्या अधिकारी अशा गृहस्थांनी चर्चचे न्यायपीठ आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राची व्याप्ती यासंबंधी लिहिलेल्या ग्रंथाला उत्तर म्हणून लिहिलेला आहे. माफ करा, मी तुमचा तो लेख वाचलेला नाही, पण मी त्यासंबंधी ऐकलेला आहे. महंत इवानकडे बारकाईनं अन उत्सुकतेनं पाहत म्हणाले. त्यांनी अत्यंत मजेशीर अशी भूमिका घेतली आहे, ग्रंथपाल पुढे म्हणाले. चर्चच्या अधिकार क्षेत्रापुरतं बोलायचं तर शासन संस्थेपासून धर्मसंस्थेला विभक्त करण्याला त्यांचा उघड विरोध दिसतो. मनोवेदक विषय आहे हा, पण कोणत्या अर्थानं? धर्मगुरू झसिमोफांनी इवानला विचारले. शेवटी इवान उत्तरादाखल बोलला, पण आलोशाला वाटत होते तसे आड्यतेने नव्हे, तर विनयाने आणि विवेकाने, स्पष्ट दिसणाऱ्या सद्भावनेने आणि मनात काहीही राखून न ठेवता बोलला. माझी सुरुवात या भूमिकेपासून आहे की मूळ तत्वांचा म्हणजे चर्च आणि शासनसंस्था यांच्या मूलभूत तत्वांचा जो घोळ आहे तो त्या दोहोंना एकमेकात मिसळून जाणं अशक्य आहे अशी वस्तुस्थिती असताना सुद्धा सदा सर्वकाळ चालूच राहणार आहे, आणि या मूलतत्वांच्या घोळातून कोणतेही सुसंगत किंवा सर्वमान्य असे परिमाण निष्पन्न होणे शक्य नाही, कारण त्याच्या पायातच मुळात असत्यता आहे. चर्च आणि शासनसंस्था यांच्यात उदाहरणादाखल अधिकार क्षेत्रांचा प्रश्न घ्या. अशा प्रश्नांच्या बाबतीत माझ्या मतानं तडजोड ही कोणत्याही खऱ्या शासन संस्थेत एक निस्संदिग्ध आणि आखून दिलेलं असं स्थान आहे.
याउलट माझं म्हणणं असं आहे की चर्चमध्ये सगळ्या शासन संस्थेचाही समावेश झाला पाहिजे. केवळ कुठंतरी एका कोपऱ्यात चर्चचं स्थान असता कामा नये. आणि जर काही कारणांकरता तूर्त ते अशक्य असेल तर ख्रिस्ती समाजाच्या भावी विकासाचं थेटच आणि प्रमुख उद्दिष्ट म्हणून वस्तुतः ते ध्येय पुढे ठेवण्यात आलं पाहिजे. अगदी खरं आहे. अबोल आणि विद्वान संन्यासी धर्मगुरू पायसी यांनी कळकळीने आणि निश्चयाने आपला दुजोरा दर्शविला. हा शुद्ध पाखंड्यांचा अतिटोकाचा मॉन्टेनस पंथ आहे. म्युझो अधीरपणाने आपले पाय आलटून पालटून एकमेकावर चढवीत उद्गारला. ठीक ठीक, पण आपल्याकडे पर्वतच नाहीत. धर्मगुरू योसिफ म्हणाले. आणि धर्मगुरू जसीमकडे वळून ते म्हणाले, आपल्या प्रतिपक्षाच्या मी पुढे सांगतो त्या मूलभूत आणि अंगभूत प्रमेयांना याचं उत्तर काय आहे हे पहा. हा प्रतिपक्षी म्हणजे एक धर्माचार्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं प्रमेय हे की कोणत्याही सामाजिक संघटनेला आपल्याकडे सभासदांच्या नागरी आणि राजकीय हक्कांची विल्हेवाट लावण्याची सत्ता आपल्याकडे घेण्याचा अधिकार नाही व तिने ती घेता कामा नये. दुसरं प्रमेय, फौजदारी आणि मुलकी अधिकार क्षेत्र चर्चच्या हाती असता कामा नये. दैवी संस्था आणि धार्मिक उद्दिष्टांकरता स्थापन केलेली माणसांची संघटना अशा दोन्ही प्रकारच्या चर्चच्या स्वरूपाशी ते विसंगत आहे. आणि शेवटचं तिसरं प्रमेय, चर्चचं राज्य हे इहलोकीचं राज्य नाही. असा शब्दच्छल करणं धर्माचार्याला अगदी शोभणार आहे. फादर पायसींना पुन्हा मध्येच बोलल्या वाचून राहावे ना. इवानला उद्देशून ते पुढे म्हणाले, तुम्ही ज्याला उत्तर दिलं आहे तो ग्रंथ मी वाचला आहे आणि चर्चचं राज्य हे इहलोकीचं राज्य नाही हे शब्द वाचून मी अगदी थक्क होऊन गेलो. जर ते राज्य या लोकीचं नसेल तर पृथ्वीतलावर राहण्याचा त्याला मुळीच अधिकार नाही. शुभवर्तमान इहलोकीचे नाही हे शब्द त्या अर्थाने वापरलेले नाहीत. अशा शब्दांशी खेळ करणं हे असमर्थनीय आहे. आपला प्रेषित येशू ख्रिस्त हा या पृथ्वीतलावर चर्च स्थापन करण्याकरताच अवतरला. स्वर्गीचं राज्य अर्थातच या लोकीचं नाही, ते स्वर्गात आहे, पण त्या राज्यात प्रवेश फक्त पृथ्वीवर स्थापन केलेल्या चर्चद्वारेच होऊ शकतो. आणि म्हणून असा उथळ शब्दच्छल अशा संदर्भात करणं अक्षम्य आणि अनुचित आहे. चर्च हे खरं म्हणजे एक राज्यच आहे आणि राज्य चालवणं हे तिचं नियत कार्य आहे आणि शेवटी ते साऱ्या पृथ्वीवर सत्ता चालवणारं राज्य व्हायला पाहिजे, यात मुळीच शंका नाही, असं दैवी वचन आहे. ते बोलता बोलता एकदम थांबले, जणू त्यांनी स्वतःला आवरलं असावं. त्यांचे बोलणे लक्षपूर्वक आणि आदरपूर्वक ऐकून घेतल्यानंतर इवान ज्येष्ठ धर्मगुरू जसीफांना उद्देशून पूर्ण शांतवृत्तीने आणि पूर्वीप्रमाणेच उत्कट सौहार्दराने बोलू लागला. माझ्या लेखाचं एकूण तात्पर्य हे आहे की पहिल्या 3 शतकात ख्रिस्ती धर्म हा फक्त पृथ्वीवर चर्चमध्येच होता आणि चर्चखेरीज त्याला वेगळं अस्तित्व नव्हतं. जेव्हा ख्रिस्ती नसलेल्या रोमन साम्राज्याकरता ख्रिस्ती व्हावेसे वाटले तेव्हा अपरिहार्यपणे असे घडून आले ते ख्रिस्ती झाल्यानं त्या समाजात ते चर्च आलं, पण साम्राज्याच्या बऱ्याचशा विभागात साम्राज्य अख्रिस्तीच राहिलं. वस्तुतः हे घडणं अपरिहार्यच होतं, परंतु शासन संस्था म्हणून रोमनं पुष्कळच प्रमाणात अख्रिस्ती सभ्यता व संस्कृती तशीच राखली. उदाहरणार्थ त्या शासन संस्थेची उद्दिष्ट आणि मूलभूत सिद्धांतच घ्या. ख्रिस्ती चर्च शासन संस्थेत शिरलं तरी अर्थात त्यांना आपल्या मूलभूत सिद्धांतांचा म्हणजे ज्या भक्कम आधारावर ते उभं आहे त्याचा कोणताही भाग शासन संस्थेला अर्पण केला गेला नाही. तसंच खुद्द ईश्वरानं जी ध्येय घालून दिली होती आणि प्रकट केली होती त्याखेरीज इतर कोणत्याही ध्येयांची उपासना करणं त्याला शक्य नव्हतं. आणि या ध्येयात सारं जग आणि त्याबरोबर अर्थात ती प्राचीन अख्रिस्ती शासन संस्थाही चर्चमध्ये ओढून आणणं हे एक चर्चचं ध्येयच होतं. या दृष्टीने पाहिलं तर प्रत्येक सामाजिक संघटनेप्रमाणे किंवा धार्मिक उद्दिष्टांकरता निर्माण केलेल्या माणसांच्या संघटनेप्रमाणे हे शब्द माझ्या प्रतिपक्षाने चर्चला लावलेले आहेत. चर्चनं शासन संस्थेत निश्चित स्थान मिळवण्याचा प्रयत्न करायचा नसून उलट इहलोकीच्या प्रत्येक शासन संस्थेचं अंती पूर्णपणे चर्चमध्ये रूपांतर व्हावं आणि चर्चखेरीज दुसरे कोणतेच रूप तिला उरू नये. चर्चच्या उद्दिष्टांशी विसंगत असेल असं प्रत्येक उद्दिष्ट शासन संस्थेने नाकारावं हे अंतिम साध्य आहे. असं केल्यानं तिचा दर्जा कोणत्याही रीतीनं कमी होईल किंवा महान शासनसंस्था म्हणून असलेला तिचा नावलौकिक आणि गौरव नष्ट होईल किंवा तिच्या राज्यकर्त्याचा गौरव कमी होईल असं मुळीच होणार नाही. उलट त्यायोगे ती फक्त असत्य, अजूनही अख्रिस्ती असलेल्या आणि चुकीच्या मार्गाकडून वळेल आणि सत्य आणि सुयोग्य मार्गाकडे येईल, कारण तोच एक मार्ग शाश्वत ध्येयाकडे नेणारा आहे. याच कारणास्तव चर्चच्या अधिकार क्षेत्राचे मूळ आधार
या ग्रंथाच्या लेखकानं जर ते मूळ आधार शोधताना आणि प्रस्थापित करत असताना त्यांच्याकडे या आजच्या पापयुक्त व अपूर्ण युगात अपरिहार्य असलेली एक तात्पुरती तडजोड एवढ्याच दृष्टीनं पाहिलं असतं तर त्याचं निदान अचूक झालं असतं. पण जेव्हा हा ग्रंथकर्ता धर्मगुरू युसूफनी त्याला मूलाधारांचा काही भाग सांगितला, त्यांचा निर्देश करताना ते सनातन महत्त्वाचे आणि चिरकाळ टिकणारे आहेत असं ठासून सांगण्याचं धारिष्ट करतो, तेव्हा तो चर्चच्या आणि त्याच्या पवित्र आणि नियत कार्याच्या सरळ विरुद्ध जातो. माझ्या लेखाचा असा हा थोडक्यात सारांश आहे. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असा की फादर पायसी प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाले, 19व्या शतकात ज्या सिद्धांतांची अगदी स्पष्ट शब्दात मांडणी करण्यात आली अशा काही सिद्धांतानुसार चर्चचं रूपांतर शासन संस्थेत झालं पाहिजे, जणू ही खालच्या पदावरून वरच्या पदावर उन्नती समजायची आणि अशा रीतीनं तिच्यात विलीन झालं पाहिजे. म्हणजे त्यामुळे विज्ञान ही आजची युगप्रवृत्ती आहे तिला आणि सुधारणेला वाट मिळेल. आणि जर चर्चनं याला हरकत घेतली आणि नाखुशी दर्शवली तर शासन संस्थेत तिच्याकरता एक कोपरा वेगळा काढून ठेवण्यात येईल आणि तो सुद्धा शासन संस्थेच्या नियंत्रणाखाली. असे हे सर्वत्र सर्व आधुनिक युरोपीय देशात होईल. पण रशियाच्या आशा आणि त्याचे विचार चर्चनं खालच्या पदावरून वरच्या पदावर गेल्याप्रमाणे शासन संस्थेत रूपांतर करून घ्यावे असं नाही, तर उलट शासन संस्थेचा शेवट दुसरं काही नव्हे तर चर्च होण्यास पात्र होण्यास झाला पाहिजे. तथास्तु तथास्तु. म्युझो परत आपले पाय एकमेकांवर टाकून म्हणाला, ठीक, तुम्ही मला काहीसा दिलासा दिलात हे मी कबूल करतो. तेव्हा माझ्या समजुतीप्रमाणे अशा तऱ्हेचं ध्येय साध्य होण्याला अनंत काळ लागणार आहे, म्हणजे ख्रिस्ताचा दुसरा अवतार होईपर्यंत. तुमच्या मर्जीप्रमाणे हो. युद्ध, राजकारणी डावपेच, बँका वगैरे वगैरे नष्ट करण्याचं हे एक सुंदर मनोराज्य आहे. समाजवादासारखंच काहीसं म्हणा. माझी समजूत झाली की हा सर्व विचार गंभीरपणे चाललाय आणि चर्च कदाचित आता गुन्हेगारांवर खटले चालवणार आहे. त्यांना फटक्यांची, तुरुंगाची आणि मृत्यूची सुद्धा शिक्षा देणार आहे. पण जर चर्चच्या न्यायालयाखेरीज दुसरं न्यायालयच नाही झालं तर चर्च आता सुद्धा गुन्हेगाराला तुरुंगाची आणि मरणाची शिक्षा देणार नाही. गुन्हा आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी अपरिहार्यपणे बदलून जाईल. अर्थात हे सर्व एकाएकी घडेल असे नाही, पण बरंच लवकर घडेल. इवान न डगमगता शांतपणे म्हणाला. तुम्ही हे गंभीरपणे बोलता आहात? म्युझोने बारीक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जर सर्व काही चर्चच झालं तर चर्च सर्व गुन्हेगारांना आणि आज्ञाभंग करणाऱ्यांना समाजाबाहेर टाकेल. ती त्यांची डोके उडवणार नाही. इवान पुढे बोलू लागला. जे बहिष्कृत होतील त्यांचं काय होईल हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. ते मग आताप्रमाणे माणसांकडून तोडले जाणार नाहीत तर ख्रिस्तापासून सुद्धा तोडले जातील. गुन्हा करून केवळ मनुष्य समाजाविरुद्धच नव्हे तर ख्रिस्ताच्या चर्च विरुद्ध देखील मर्यादा भंग केला असं होईल. अर्थात काटेकोरपणाने बोलायचं तर आजही तशी स्थिती आहे, पण अगदी स्पष्टपणे योग्य शब्दात मांडलं गेलेली नाही. आणि आजचा गुन्हेगार बऱ्याच वेळा आपल्या सत्सद विवेक बुद्धीची समजूत घालतो. तो म्हणतो, मी चोरी करतो पण चर्च विरुद्ध करत नाही, मी काही ख्रिस्ताचा शत्रू नाही. आजचा गुन्हेगार स्वतःशी नेहमी असं म्हणत असतो. पण जेव्हा चर्च शासन संस्थेची जागा घेईल तेव्हा त्याला जगभराच्या धर्मसंस्थेच्या विरुद्ध जाऊन सर्व माणसं चुकलेली आहेत, सर्वजण चुका करीत आहेत, सारी मानवजात ही खोटं चर्च आहे, मी जो चोर आणि खुनी आहे तोच एकटा खरा ख्रिस्ती चर्च आहे असं स्वतःला म्हणणं फार अवघड होईल. त्याला स्वतःशी असं बोलणं फार अवघड जाईल. याकरता असामान्य परिस्थितीत क्वचित येणारा योगायोगच जमून यावा लागेल. आता दुसऱ्या बाजूला चर्चचाच खुद्द गुन्ह्याविषयीचा दृष्टिकोन घ्या. आजचा प्रायः अख्रिस्ती दृष्टिकोन सोडून देणं आणि समाज संरक्षणाकरता समाजाच्या कलंकित घटकाला यांत्रिकरित्या समाजापासून आजच्या प्रमाणात तोडून टाकण्याऐवजी त्या माणसाचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, त्याला सुधारलं पाहिजे व मुक्ती मिळेल असं केलं पाहिजे, ही कल्पना पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे आत्मसात करणं त्याला भाग पडणार नाही काय? काय म्हणता काय तुम्ही? पुन्हा मला काही समजेनासं झालंय, म्युझो मध्येच म्हणाला. तुमचं गूढ गुंजन सुरू झालंय, सारं आकारहीन आणि अनाकलनीय. बहिष्कार म्हणजे काय? वगळणं म्हणजे काय? तुम्ही केवळ स्वतःशीच करमणूक करून घेत आहात अशी मला शंका येते, इवान फ्योदरोविच. होय, पण बरं का, वस्तुस्थिती तशीच आज आहे. अचानकपणे ज्येष्ठ धर्मगुरू जसीमोव बोलले आणि सगळेजण त्यांच्याकडे वळले. ख्रिस्ताचं चर्च जर नसेल तर गुन्हेगारांना दुष्कृत्य करण्यापासून आवरणारं दुसरं काहीच असणार नाही. त्याचं मागाहून खरंखुरं प्रायश्चित काहीच असणार नाही. काहीच नाही म्हणजे आता या यंत्रवत शिक्षेचा उल्लेख झाला त्या वाचून काही नाही. आणि तशा शिक्षेत बहुतेक बाबतीत अंतःकरणं कटू बनतात. खरी शिक्षा ती नव्हे, खरी परिणामकारक शिक्षा अशी एकच आहे. तीच एका गुन्ह्यापासून परावृत्त करायला लावणारी आणि सौम्यता आणणारी आहे.
आणि ती म्हणजे सतसत विवेकबुद्धीनं पाप जाणणं ही. ती कशी काय हे विचारू काय? मी उजवणं उत्सुकतेनं कुतूहलानं विचारलं. पहा ना, ज्येष्ठ धर्मगुरू सांगू लागले. सक्त मजुरीची शिक्षा देऊन आणि पूर्वी फटके मारून सुद्धा हद्दपार करण्यासारख्या ह्या शिक्षा घ्या. त्यांनी कोणाचीही सुधारणा होणार नाही. आणि विशेष म्हणजे एकाही गुन्हेगाराला त्यांनी गुन्ह्यापासून परावृत्त केलेलं नाही. गुन्ह्यांची संख्या कमी तर होत नाहीच, पण सतत वाढतच आहे. तुम्हाला हे कबूल करावं लागेल. त्यामुळे समाजाची सुरक्षितता राखली जात नाही. कारण जरी शिक्षापात्र मनुष्य यांत्रिकपणे समाजापासून तोडला गेला आणि दृष्टीआड दूर पाठवला गेला, तरी त्याची जागा घ्यायला दुसरा गुन्हेगार नेहमी चटकन येतो आणि पुष्कळ वेळा 2 येतात. जर समाजाचं कशानं रक्षण होत असेल, अगदी आजच्या काळी सुद्धा, आणि गुन्हेगाराला पुनर्जीवन देऊन त्याला बदलून टाकीत असेल, तर तो फक्त त्याच्या सत्सद विवेकबुद्धीमध्ये बोलणारा ख्रिस्ताचा कायदाच. ख्रिस्ती समाजाचा म्हणजे चर्चचा पुत्र या नात्याने आपल्या दुष्कृत्याची ओळख पटल्यामुळे तो समाजाविरुद्ध म्हणजे चर्च विरुद्ध आपण पाप केले आहे हे जाणतो. याचाच अर्थ असा की आजचा गुन्हेगार आपण पाप केला आहे हे जसं ओळखू शकेल, ते चर्चच्या विरुद्ध म्हणूनच शासन संस्थेच्या विरुद्ध म्हणून नाही. जर चर्च या नात्यानं समाजाला कायदेशीर अधिकार क्षेत्र असेल, तर तो बहिष्कारातून कोणाला परत आणायचं आणि स्वतःमध्ये सांभाळ करून घ्यायचं हे जाणेल. आज चर्चला असे कायदेशीर अधिकार क्षेत्र नाही, फक्त नैतिक धिक्कार करण्याचीच क्षेत्र आहे. त्यामुळे ते आपणहूनच गुन्हेगाराला प्रत्यक्ष शिक्षा करण्यापासून दूर राहते. ते त्याला समाज बहिष्कृत करत नाही, तर बाबाच्या मायेने त्याला उपदेश करण्याचाच फक्त आग्रह धरते. विशेष म्हणजे चर्च हे गुन्हेगाराशी सर्व धार्मिक व्यवहार कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. ते त्याला चर्चमधील प्रार्थनांना, पवित्र प्रभुभोजनाला येऊ देते. त्याला भिक्षा आणि त्याला दंडित म्हणून वागवण्याऐवजी बंदी माणूस म्हणून वागवते. मुलकी कायदा जसं त्याला झिडकारतो आणि समाजापासून तोडतो, तसा ख्रिस्ती समाज म्हणजे चर्च देखील जर त्याला झिडकारेल आणि समाजापासून तोडेल, तसा ख्रिस्ती समाज म्हणजे चर्च देखील जर त्याला झिडकारील आणि समाजापासून तोडेल, तर त्याचं काय होईल देव जाणे. धर्मनिरपेक्ष शासनसंस्थेच्या कायद्याचा प्रत्यक्ष परिपाक म्हणून चर्च ही जर त्याला आपल्या हाती असलेल्या बहिष्काराची शिक्षा करेल, तर त्याची काय दशा होईल? त्याहून अधिक भयानक निराशा निदान रशियातील गुन्हेगारीला तरी दुसरी असणार नाही, कारण रशियन गुन्हेगारात अजूनही श्रद्धा आहे. पण कुणी सांगावं, तसं झालं तर मग कदाचित एखादी भयानक गोष्ट घडून येईल. कदाचित गुन्हेगाराचं निराशाव्याप्त अंतःकरण श्रद्धा गमवेल आणि मग त्याचं काय होईल? पण चर्च एखाद्या कोमल प्रेमळ मातेप्रमाणे स्वतः प्रत्यक्ष शिक्षा करण्यापासून दूर राहते. कारण पाप्याला मुलकी कायद्यानं अगोदरच अतिशय कठोर शिक्षा केलेली असते आणि त्याच्यावर दया दाखवणारं कोणी ना कोणी असणे आवश्यक आहे. चर्च स्वतःला अलिप्त सर्वांच्या वर ठेवते, कारण त्याचा न्यायनिवाडा हाच एक सत्य असणारा न्यायनिवाडा असतो. म्हणून इतर कोणत्याही न्यायनिवाड्याशी तात्पुरती तडजोड म्हणून सुद्धा त्याची व्यावहारिक किंवा नैतिक दृष्टीनं सांगड घालता येत नाही. त्या बाबतीत ते कोणत्याही प्रकारच्या करार मदारात सामील होऊ शकत नाही. रशिया बाहेरच्या देशात गुन्हेगार क्वचितच पश्चाताप करतात असे म्हणतात, कारण आजचे सिद्धांतच मुळे त्याच्या मनात ही कल्पना पक्की बिंबवतात की त्याचा गुन्हा हा गुन्हा नसून अन्यायी जुलमी शक्तीविरुद्ध झालेली ती केवळ प्रतिक्रिया आहे. समाज त्याला अशा शक्तीनं आपल्यापासून पूर्णपणे तोडतो की जी ज्याच्यावर यांत्रिकपणे विजय मिळवते आणि या बहिष्काराबरोबरच द्वेष, विसराळूपणा आणि या चुकणाऱ्या बंधूंच्या अंतिम भवितव्याबद्दल पराकाष्ठेची बेपर्वाई आणून ठेवते, असं निदान युरोपमधले लोक स्वतःविषयी म्हणतात. अशा रीतीनं हे सारं घडतं ती चर्च कनवाळूपणानं मध्ये न पडल्यामुळे. कारण अनेक उदाहरणात तिथं मुळी धर्मसंस्थाच नसतात. कारण धर्मविधी करणारी धर्माधिकारी मंडळी आणि धर्ममंदिरं तिथं राहिली असली तरी खुद्द धर्ममंदिरांनीच फार पूर्वी धर्मसंस्थेतून शासनसंस्थेत रूपांतर करून घेऊन त्यात विलीन होण्याची खटपट केलेली असते. निदान असं लुथरपंथीय देशात तरी दिसून येतं. रोम संबंधी बोलायचं तर 1000 वर्षांपूर्वीच ते धर्मसंस्था म्हणून जाहीर न होता शासनसंस्था म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे गुन्हेगाराला आता आपण धर्मसंस्थेचा घटक असल्याची जाणीव राहत नाही आणि तो निराशेत बुडून जातो. तो जर समाजात परत आला तर पुष्कळदा इतका द्वेषमय होऊन येतो की समाजच त्याला आपण होऊन तोडून टाकतो. त्याचा शेवट कसा होणार हे तुम्ही तर्कानं जाणू शकता. पुष्कळ बाबतीत आपल्याकडेही तशीच स्थिती आहे असे वाटेल, पण त्यात फरक आहे. तो हा की प्रस्थापित न्यायालयाखेरीज आपल्याकडे चर्च ही आहे आणि ते या गुन्हेगाराशी आपला एक प्रिय आणि अजूनसुद्धा अमोल पुत्र या नात्याने नेहमीच संबंध ठेवते. आणि याशिवाय अजूनही आपल्याकडे केवळ विचारांच्या क्षेत्रात का होईना चर्चचा निवाडा राखून ठेवला जातो.
तो जरी आता व्यवहारात अस्तित्वात नसला तरी भविष्यकाळाचं एक स्वप्न म्हणून अजून अस्तित्वात आहे आणि गुन्हेगाराला निसंशय मनोमन त्याची आपोआप जाणीव पडते. आता इथं जे सांगण्यात आलं तेही खरं आहे. ते हे की जर चर्चचे कायदेशीर अधिकारक्षेत्र प्रत्यक्ष व्यवहारात पूर्ण प्रभावीपणे लागू करण्यात आलं, म्हणजेच जर सारा समाज चर्चमध्ये रूपांतरित झाला, तर चर्चच्या न्यायनिवाड्यांचा गुन्हेगाराची सुधारणा घडून येण्यावर परिणाम होईल, जो परिणाम आज मुळीच होत नाही. इतकेच नव्हे तर गुन्हेसुद्धा विश्वास बसणार नाही इतक्या संख्येनं कमी होतील असा संभव आहे आणि चर्चची बऱ्याच प्रकरणी भावी गुन्हेगारांकडे आणि गुन्ह्याकडे पाहण्याची दृष्टी अगदी बदलून जाईल आणि बहिष्कृत केलेल्यांना परत समाजात दाखल करून घेण्यात, दुष्कर्मांचे बेत आखणाऱ्यांना आवर घालण्यात आणि पतितांचा उद्धार होण्यात त्याला यश येईल. धर्मगुरू जसिमफ हसून म्हणाले, ही गोष्ट खरी की आज ख्रिस्ती समाज याला तयार नाही आणि कोण्या 7 पुण्यशील पुरुषांवर फक्त विसंबून आहे. पण त्यांची कधीच वाण पडत नसल्यामुळे ज्या समाजाचं स्वरूप प्रायः अधार्मिक असल्यासारखं आहे, अशा समाजाचं रूपांतर पूर्णपणे एकुलत्या एक विश्वव्यापी आणि सर्वसत्तायुक्त चर्चमध्ये व्हावं ही त्याची अपेक्षा अजूनही सदा अढळच राहणार आहे. तसंच हो, मग त्याला युगं लोटली तरी चालतील, कारण तसं घडणार असं दैवी भाकीतच आहे. कितीही काळ लोटो, ऋतू येवोत जावोत तरी चिंता करण्याचं कारण नाही, कारण काळाचे आणि ऋतूंचे रहस्य ईश्वराच्या सर्वज्ञतेत, त्याच्या दूरदृष्टीत आणि त्याच्या प्रेमात आहे आणि माणसांच्या गणितानं जे अजून फार दूर आहे असं दिसतं ते ईश्वरी असेल, कदाचित त्याच्या निकट असू शकेल, दृष्टीगोचर होण्याच्या बेतात असेल. तथास्तु 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 तथास्तु. धर्मगुरू पायसींनी अत्यंत गंभीरपणे आणि पूज्य भावनेने त्याच शब्दांचा पुनरुच्चार केला. चमत्कारिक, अत्यंत चमत्कारिक, म्युझो उद्गारला. त्याच्या उद्गारात आवेश कमी पण सुप्त संताप अधिक होता. इतकं चमत्कारिक असं तुम्हाला काय वाटलं? धर्मगुरू योझेफनी सावधानपणे विचारले. काय वाटलं? पटण्याच्या पलीकडचं आहे हे. म्युझो एकदम स्फोट झाल्याप्रमाणे बोलला. शासनसंस्था म्हणे नाहीसी करायची आणि धर्मसंस्थेला शासनसंस्थेच्या दर्जाला नेऊन ठेवायचं. हा केवळ अति मॉन्टेनिझम नाही तर त्याच्याही पलीकडचा अति मॉन्टेनिझम आहे. 7व्या गिरगिरी पोपच्या सुद्धा स्वप्नात अशा गोष्टी आल्या नसतील. तुम्ही फारच भलती समजूत करून घेत आहात, धर्मगुरू पायसी कडकपणे म्हणाले. लक्षात घ्या की चर्चला शासनसंस्था बनवायची नाही आहे. ते रोमचं मत आहे आणि स्वप्न आहे. सैतानाचं ते 3रं संमोहास्त्र आहे. उलट शासनसंस्थेचं रूपांतर चर्चमध्ये झाल्यानं शासनसंस्था वर चढेल आणि साऱ्या जगावर प्रभाव असणारे ते चर्च होईल. अतिमॉन्टेनिझम आणि रोम यांच्या आणि तुम्ही जो अर्थ लावलात त्याच्या अगदी विरुद्ध अशी ही गोष्ट आहे आणि ऑर्थोडॉक्स चर्चचं हे गौरवशाली भवितव्य नियत झालेलं आहे. हा तारा पूर्वेकडे उगवणार आहे. म्युझो स्तब्ध राहिला. ती स्तब्धता अर्थपूर्ण होती. त्याच्या सर्व शरीरकृतीतून एक विलक्षण आत्मगौरव प्रकट होत होता. एक औद्धत्यपूर्ण कृपादर्शक हास्य त्याच्या तोंडावर खेळत होतं. आल्योशा धडकत्या हृदयाने हे सर्व पाहत होता. या सर्व संवादाने त्याचे अंतःकरण अतिशय हेलावून गेले होते. त्याने राकेतींकडे एक ओझरती नजर टाकली. तो दरवाजाजवळच्या आपल्या जागी उभा राहून एकाग्रतेने पण खाली दृष्टी करून सर्व ऐकत होता, पाहत होता. पण त्याच्या गालांच्या रंगावरून आल्योशाने तर्काने जाणले की तो सुद्धा काही कमी प्रभावित झालेला नसावा आणि त्याचे कारणही काय असावे हे त्याने जाणले. सभ्य गृहस्थ हो, एक लहानसा किस्सा भला तुम्हाला सांगावासा वाटतो. म्युझो आपल्या विशिष्ट ऐटदार शैलीत परिणामकारक रीतीने म्हणाला. काही वर्षांपूर्वी डिसेंबरच्या राजकीय उठावानंतर थोड्याच दिवसात मला पॅरिस येथे सरकारातील एका फार मोठ्या वजनदार व्यक्तीला भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या घरी मला एक अतिशय मजेदार गृहस्थ भेटला. हा गृहस्थ तसा गुप्त पोलीस नव्हता, पण एका संबंध राजकीय गुप्तहेर दलाच्या मुख्याधिकाऱ्यासारखा तो होता. एक प्रकारे मोठी सत्तेचीच त्याची जागा होती. कुतूहलानं प्रेरित होऊन मी त्याच्याशी बोलण्याची संधी साधली. तो तिथे केवळ भेटायला म्हणून आलेला नसून एक दुय्यम अधिकारी या नात्याने एक खास अहवाल घेऊन आलेला असल्यामुळे आणि त्याच्या वरिष्ठानं माझं जे स्वागत केलं होतं ते त्यानं पाहिलेलं असल्यामुळे काहीशा उघड मनानं, अर्थात काहीशाच, त्यानं माझ्याशी बोलण्याची मेहरबानी केली. तो उघड मनाचा म्हणण्यापेक्षा शिष्टाचारयुक्त होता. फ्रेंच माणसांना शिष्टाचारानं कसं बोलावं चालावं, विशेषतः परदेशीयांशी, हे चांगलं माहीत असतं. पण त्याचं बोलणं मी पुरतं समजलो. आमच्या बोलण्याचा विषय होता समाजवादी क्रांतिकारक हा.
त्यावेळी त्यांच्या मागे ससेमिरा लागलेला होता. या गृहस्थांच्या तोंडून जो एक अत्यंत चमत्कारिक उद्गार बाहेर पडला तोच मी तुम्हाला सांगतो. या सर्व समाजवाद्यांची, अराजकतावाद्यांची, नास्तिकांची आणि क्रांतिकारकांची आम्हाला विशेष भीती वाटत नाही. आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून असतो आणि त्यांच्या सर्व हालचाली आम्हाला माहीत असतात. पण त्यांच्यात काही थोडी तर्रेवाईक माणसं अशी आहेत की जी ईश्वराला मानतात आणि ख्रिस्ती आहेत, पण त्याचबरोबर ती समाजवादीही आहेत. आम्ही सर्वात जास्त भीतो ते ह्या लोकांना. ते महाभयंकर लोक आहेत. नास्तिक असलेल्या समाजवाद्यांपेक्षा जो समाजवादी ख्रिस्त धर्म आहे तो अधिक भयावह आहे. यावेळी पुन्हा मला त्यांचं इथं स्मरण होत आहे. ते तुम्ही आम्हाला लावता आणि आम्हाला समाजवादी म्हणून समजता की काय? धर्मगुरू पायसींनी मोगमपणा न ठेवता सरळ सरळ त्याला विचारले. पण याला प्योत्र अलेक्झांद्रोविच उत्तर देण्याचा विचार करणार तोच दरवाजा उघडला आणि इतका वेळ ज्याची ते वाट पाहत होते तो पाहुणा दिमित्री फ्योदरोविच आत आला. खरे म्हणजे मंडळींनी त्याला आत येण्याची आशा सोडूनच दिली होती, पण त्याच्या अचानक येण्यानं क्षणभर सगळे चकितच झाले. प्रकरण समाप्त.